यानंतर आता आपण आणखी एका महत्त्वाच्या घटकाकडे जाणार आहोत. अभ्यासक्रमाच्या नंतर थोडासा विचार करूयात, तो म्हणजे यापूर्वी कशा प्रकारचे प्रश्न कायदा या घटकावर विचारले गेले. एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी असा आहे की अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल हे 2018-19 नंतर या पेपरमध्ये एक महत्त्वाचा बदल झाला. त्यापूर्वीचा भाग हा वेगळा होता आणि 18-19च्या मागच्या 2 परीक्षांमध्ये झालेला भाग वेगळा होता. पूर्वी सर्व कायदे पेपर क्रमांक 2 मध्ये होते आणि तो पेपर 100 मार्कांसाठीचा होता. त्या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्नही कमी होते कायद्यावरचे. आता या ठिकाणी तो घटक बदलला गेला. पेपर क्रमांक 2 मध्ये तसंच पेपर क्रमांक 1 मध्येही कायदे आले आणि त्यामुळे आधी आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये याची गुणविभागणी किंवा प्रश्नांची विभागणी साधारणपणे कशी असेल ते बघूया. 2018-19 मध्ये जे 2 पेपर मुख्य परीक्षेचे यापूर्वी झालेले आहेत त्याच्या आधारावर काही विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला कायद्याचा अभ्यास करत असताना कोणत्या घटकाकडे थोडं अधिक लक्ष द्यायला हवं हे समजून येईल. 2018-19 मध्ये झालेल्या पेपरच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 अशा 2 भागांमध्ये आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या पेपरमध्ये असणारे 2 कायदे, माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क. या 2 कायद्यांच्या संदर्भामध्ये मागच्या परीक्षांमध्ये साधारणपणे 5 इतके प्रश्न जे 10 मार्कांसाठी असतील अशा पद्धतीनं विचारले गेलेत. यामध्येही माहिती अधिकारावर 3 आणि लोकसेवा हक्क अधिनियमावर 2 अशा प्रकारचे प्रश्न मागच्या 2 परीक्षांमध्ये आले. याचा अर्थ पहिला जो पेपर आहे यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या तिसऱ्या सामान्य ज्ञान विभागाच्या घटकामध्ये जे मार्क असतील त्यापैकी 10 मार्कांसाठी 5 प्रश्न आपल्याला कायदा या विषयावर विचारले जाणार आहेत. त्याच वेळेस जर आपण दुसऱ्या पेपरकडे जाऊया तर पेपर क्रमांक 2 मध्ये मानवी हक्कांचा एकत्रित घटक आहे. एकच प्रकरण आहे ज्यामध्ये मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत आणि या मानवी हक्क आणि जबाबदाऱ्यामध्ये एकूण 5 कायद्यांचा समावेश आहे. तर या एकूण घटकावर म्हणजे मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी आहेत त्या मानवी हक्कांच्या संदर्भातल्या घडामोडी, मानवी हक्कांशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायदे असतील, ठराव असतील आणि त्यानंतर भारतामध्ये त्याच्या परिणामांची चर्चा असेल. या मानवी हक्क आणि जबाबदाऱ्याच्या घटकांसह त्यामध्ये असणारे 5 कायदे यांचा एकत्रित जर विचार केला तर त्यावर 15 प्रश्न सामान्यपणे मागच्या 2 परीक्षांमध्ये विचारले गेलेले आपल्याला दिसते. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की जर यातून कायद्याचा भाग वेगळा करायचा असेल तर सामान्यपणे या 5 कायद्यांवर 5 किंवा 7 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक कायद्यावर किमान 1 प्रश्न असणारच आहे आणि मग त्यानुसारच त्याची गुणविभागणी असेल. 30 मार्क किंवा 15 प्रश्न हा मानवी हक्कांचा संपूर्ण घटक या पद्धतीनं आहे. त्यामुळे मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या या घटकामध्ये कायद्याचा भाग त्यामध्ये अर्धा असेल असं जर आपण गृहीत धरलं तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शेवटचा जो फौजदारी कायद्यांचा घटक आहे तो स्वतंत्र आणि अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे आणि त्यामुळे आत्ता मागच्या 2 कायद्यांमध्ये आपल्याला दिसेल की त्याला 4ही कायद्यांना जवळपास सारखंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. कायदा या विषयामध्ये मोठ्या प्रमाणात मार्क मिळवून देणारा हा घटक आपल्याला दिसेल जिथं आपण किमान 80 मार्कांचा विचार करतोय. या 4 महत्त्वाच्या कायद्यांमध्ये मिळून 40 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या 40 प्रश्नांसाठी 80 गुण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे बाकीच्या कायद्यांकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागेल, पण महत्त्वाचा घटक असणार आहे तो म्हणजे 4 महत्त्वाचे असे फौजदारी कायदे. कारण हे 4 फौजदारी कायदे 4 स्वतंत्र प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाच्या शेवटी दिलेले दिसतील.
जेव्हा आपण मानवी हक्काचं प्रकरण पाहूया, मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या या घटकामध्ये बाकीच्या घटकांसह कायदे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी विचारला जाणारा कायद्यावरचा प्रश्न हा प्रत्येक कायद्यावर एक प्रश्न किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यापेक्षा एखादा जास्त प्रश्न इतकं विचारलं जाणार आहे. मात्र महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि साक्षी पुरावा अधिनियम या घटकांवर आपल्याला सामान्यपणे सर्वसाधारण सारखेच प्रश्न 10-10 प्रश्न किंवा त्यापेक्षा थोडा कमी जास्त प्रमाणामध्ये हे प्रश्न येतील आणि ते घटक सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारे असतील. थोडंसं मागे जाऊन जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला, आज जरी आपल्याला मागच्या 2 परीक्षांमध्ये हे असल्या प्रकारचं समीकरण दिसत असलं तरी वास्तवामध्ये जर आयोगाचा पूर्वानुभव पाहिला तर त्यामध्ये आपल्याला या समीकरणामध्ये कधीही बदल आयोगाकडून केला जाऊ शकतो हे लक्षात येईल. या 2 परीक्षांच्या आधी मागे झालेल्या जर 3 परीक्षांचा उल्लेख आपण केला, कायदा हा अभ्यासक्रम लागू झाल्यापासून त्यानंतर 5 परीक्षा आत्तापर्यंत सामान्यपणे आपल्याला, आता ज्या नवीन मागच्या 2012 नंतरच्या अभ्यासक्रमाचा विचार आपण जेव्हा करतोय तर त्या अभ्यासक्रमामध्ये 5 परीक्षा झालेल्या दिसतील. 18-19च्या परीक्षाचा भाग वेगळा सोडता मागच्या 3 परीक्षांमध्ये जाऊन पाहिलं तर या ठिकाणी एक कायदा अभ्यासक्रमाचा घटक नव्हता, तो म्हणजे सेवा हक्क अधिनियम, जो 2015 संमत झालाय आणि त्यामुळे तो 2017च्या नंतर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालाय. तर त्या आधी असणारे 10 कायदे जे आजही अभ्यासक्रमाचा भाग आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आपण 2013 पाहूया तर 2013 आपल्याला एकूण प्रश्नांची संख्या 39 इतकी दिसेल, जी आज 55 अशी निश्चित आहे असं आपण म्हणूया. पण आता ती पूर्वीपासून बदल आयोगाने कसा केलेला आहे ते दिसून येईल. आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा आता आपण मुख्य 3 किंवा 4 कायद्यांचा विचार करू तर यामध्ये सुद्धा बदल झालेला दिसेल. जिथं 2013 7 प्रश्न आहेत महाराष्ट्र पोलीस अधिनियमावर, तिथं त्यानंतर 10 आणि 12 असे विचारले गेले. म्हणजे यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येईल. अर्थात हे करत असताना काही ठिकाणी प्रश्न कमी केले गेलेले असतील. सर्वच ठिकाणी अशा पद्धतीचा बदल असेल, जसं मानवी हक्कांवर 9 प्रश्न आलेत आणि त्यानंतर ते 3 पर्यंत कमी झालेले. घरगुती हिंसाचारावर 13 प्रश्न नाहीत, तर नंतर 5 आणि 3 प्रश्न असं वेगळ्याच स्वरूपानं या ठिकाणी विचारले गेलेले. आणि त्यामुळे प्रश्नांच्या संख्येच्या संदर्भामध्ये जर आपण विचार करूयात तर त्यावेळेस आपल्याला बाब लक्षात येईल की आयोगाच्या पूर्वीच्या अनुभवानुसार आपल्याला आता पुढे कदाचित यामध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला कायद्यांची तयारी करायची. अर्थात 4 महत्त्वाचे कायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची की कायद्यामधल्या तरतुदींच्या शिवाय आपल्याला बाहेरचा कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही, त्यामुळे तरतुदींवर भर द्यायचे. पुस्तकांची निवड शक्यतो अशा पद्धतीनं करायची आहे की ज्यामध्ये केवळ कायद्यातील तरतूद, ज्याला बेअर ॲक्ट आपण म्हणतो, संसद किंवा विधिमंडळाने केलेला जशाला तसा कायदा, जो समजण्यासाठी थोडा किचकट किंवा क्लिष्ट असतो, ते न घेता सोप्या भाषेमध्ये जिथं सांगितलेलं असेल, समजेल अशा प्रकारच्या पुस्तकांची निवड करायची आणि त्याच पद्धतीनं अभ्यास करायचा. एक सगळ्यात महत्त्वाचा या विषयाचा अभ्यास करण्याची आणखी सोपी किंवा चांगली पद्धत म्हणून आपण ज्याकडे पाहूया ती म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे. या 5 प्रश्नपत्रिका ज्या मागच्या परीक्षांच्या आहेत त्या तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. याच्याशिवाय डिपार्टमेंटल PSI चा सुद्धा अभ्यासक्रम याच पद्धतीचा आहे. यापेक्षा जास्त कायद्यांचा समावेश तिथं आहे, पण हे सर्व कायदे डिपार्टमेंटल PSI साठी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी विचारले गेलेल्या प्रश्नांचा सराव करून सुद्धा आपल्याला या घटकांची, कायदा या प्रश्नांची तयारी चांगल्या पद्धतीनं करता येते. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.